नमस्कार. मी प्राध्यापक ऐश्वर्या हिंगमिरे. आज आपण माहितीचा परिचय हा घटक पाहणार आहोत. माहितीचा परिचय हा घटक भूसांख्यिकीमधून येतो. भूसांख्यिकी म्हणजे काय? तर भूसांख्यिकी किंवा भौगोलिक संख्याशास्त्र हा संख्याशास्त्राचा एक भाग आहे, जो स्थानिक किंवा कालस्थानिक म्हणजे स्पॅशल टेम्पोरल माहितीचा अभ्यास करतो. तर स्पॅशल आणि स्पॅशल टेम्पोरल म्हणजे काय? स्पेशल म्हणजे एखाद्या कॉलेजमधली आजची विद्यार्थी संख्या, याला आपण स्पेशल म्हणू शकतो. आणि त्याच कॉलेजमधील मागील 30 वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या, ह्याला आपण स्पेशल टेम्पोरल असं म्हणू शकतो. तर या माहितीचा अभ्यास करणे म्हणजे भूसांख्यिकी असतं. आणि या भूसांख्यिकीमधलाच एक घटक आहे, तो म्हणजे माहितीचा परिचय किंवा इंट्रोडक्शन टू डाटा. तर माहिती म्हणजे काय? माहिती म्हणजे सांख्यिकीय किंवा वर्णनात्मक स्वरूपात गोळा केलेली तथ्य म्हणजे फॅक्ट्स, रिअल फॅक्ट्स, मूल्ये किंवा निरीक्षणे म्हणजे ऑब्झर्वेशन्स, जी विश्लेषणासाठी वापरली जातात. आणि या विश्लेषणातून काही ना काही निष्कर्ष काढले जातात, ज्याला आपण आउटपुट असेही म्हणतो. तर माहितीची व्याख्या काय आहे? तर माहिती म्हणजे वस्तुस्थिती, संख्यात्मक मूल्ये, निरीक्षणे किंवा मोजमापे यांचे संकलन, जे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ बघायचं झालं तर एखाद्या प्रदेशाचं आपण जेव्हा तापमान सांगतो, म्हणजे काय? तर पुण्याचं तापमान 32 डिग्री सेल्सिअस आहे, कोल्हापूरचं तापमान 34 डिग्री सेल्सिअस आहे, कराडचं तापमान 31 डिग्री सेल्सिअस आहे. हे 32 डिग्री सेल्सिअस, 34 डिग्री सेल्सिअस, 31 डिग्री सेल्सिअस हा त्या प्रदेशाचा तापमान विषयक डाटा झाला. किंवा विद्यार्थ्यांची उपस्थिती सांगताना आपण म्हणतो BA फर्स्ट इयरची 45 मुले होती, BA सेकंड इयरची 48 होती, BA थर्ड इयरची 50 होती. ते 45, 48, 50 हा विद्यार्थ्यांच्या विषयीचा, त्यांच्या उपस्थितीविषयीचा डाटा झाला. किंवा आपण एखाद्या जिल्ह्यानुसार लोकसंख्या सांगतो, एखाद्या प्रदेशाचं पावसाचं वार्षिक प्रमाण सांगतो, याला आपण माहिती किंवा डाटा असे म्हणत असतो. या माहितीचा अर्थ बघताना आपल्याला लक्षात येतं की माहितीमध्ये संख्यात्मक मूल्ये असतात, निरीक्षणे असतात आणि आकडेवारी असते. तर संख्यात्मक मूल्ये आपण कशाला म्हणतो? जेव्हा एखाद्या गोष्टीची माहिती सांगताना आपण संख्येचा वापर करतो. उदाहरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 350 आहे, तर 350 हे काय झालं? तर ही संख्या झाली, हा अंक झाला, त्यालाच आपण संख्यात्मक मूल्य असं म्हणतो. किंवा निरीक्षणे म्हणजे काय? तर एका आठवड्यातील तापमानाचे मोजमाप जेव्हा आपण पाहत असतो, तेव्हा आपण त्याचं निरीक्षण करतो. म्हणजे काय? तर सोमवारी 28 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते, मंगळवारी 30 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते, बुधवारी 29 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते. असे रोजचे तापमान बघून त्याचं निरीक्षण करून आपण आठवड्याचं सरासरी तापमान काढत असतो. किंवा आपण गावातील लोकसंख्या, पर्जन्यमान, उत्पन्न यासंबंधी आकडेवारी सांगत असतो. या सर्वालाच आपण माहिती किंवा डाटा असे म्हणत असतो. या माहितीची वैशिष्ट्य काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य माहितीचं असं आहे की माहिती ही कच्च्या स्वरूपात असते, ज्याला आपण रॉ डाटा असे म्हणतो. ह्या कच्च्या स्वरूपातल्या माहितीवरती आपण प्रक्रिया करतो व त्यानंतर त्याचे विश्लेषण करून निष्कर्ष काढू शकतो. निष्कर्ष ज्याला आपण फायनल आउटपुट असेही म्हणतो. ही माहिती सांख्यिकीय म्हणजे क्वांटिटेटिव्ह किंवा गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह स्वरूपात असते. माहितीचे प्रमुख 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे संख्यात्मक माहिती. तर संख्यात्मक माहिती म्हणजे काय? संख्यात्मक माहिती म्हणजे जी माहिती मोजता येते किंवा जी माहिती आकड्यांमध्ये सांगता येते, त्यास आपण संख्यात्मक माहिती म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाचं तापमान सांगताना आपण 32 डिग्री सेल्सिअस असं म्हणतो, तर 32 ही काय झाली? संख्या झाली. किंवा एखाद्या व्यक्तीचं वय सांगताना आपण त्या व्यक्तीचं वय 18 वर्षे आहे असं म्हणतो, त्यावेळेस 18 ही आपण संख्या सांगत असतो. किंवा एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या सांगताना आपण 50,000 लोकसंख्या आहे असं जेव्हा सांगतो, तेव्हा 50,000 ही काय झाली? तर आकडा झाला, संख्या झाली. किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 25,000 आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा 25,000 ही संख्या झाली. याला आपण काय म्हणत असतो? तर संख्यात्मक माहिती किंवा क्वांटिटेटिव्ह डाटा असं आपण म्हणत असतो. या संख्यात्मक माहितीचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार आहे संपूर्ण संख्यात्मक माहिती किंवा डिस्क्रीट डाटा.
तर संपूर्ण संख्यात्मक माहिती म्हणजे जी माहिती पूर्ण अंकात असते किंवा जी माहिती आपणास मोजता येते त्यास आपण संपूर्ण संख्यात्मक माहिती असे म्हणतात. उदाहरणार्थ बघायला झालं तर विद्यार्थी संख्या 40. आपण असं कधीच म्हणत नाही की एखाद्या वर्गात 45 विद्यार्थी उपस्थित आहेत किंवा एखाद्या प्रदेशात 50,500 लोकसंख्या आहे. नाही, त्यावेळेस आपण पूर्ण अंक वापरत असतो, म्हणून त्याला संपूर्ण संख्यात्मक माहिती असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सातत्यपूर्ण संख्यात्मक माहिती म्हणजे कंटिन्युअस डाटा. तर जी माहिती अपूर्णांकात किंवा दशांशात मोजता येते त्यास आपण सातत्यपूर्ण संख्यात्मक माहिती असे म्हणत असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वजन सांगताना आपण 58.5 किलोग्रॅम असं म्हणतो, तर हे 0.5 मध्ये सांगतो म्हणजे तिथं दशांश चिन्ह येतं. किंवा एखाद्या प्रदेशाचं तापमान आपण 32.8 डिग्री सेल्सिअस आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिथं 0.8चा उल्लेख करतो, म्हणजे जिथे जिथे दशांश चिन्ह येतं त्या माहितीला, त्या डाटाला आपण सातत्यपूर्ण संख्यात्मक माहिती असे म्हणत असतो. त्यानंतर माहितीचा दुसरा प्रकार आहे गुणात्मक माहिती म्हणजे क्वालिटेटिव्ह डाटा. क्वालिटेटिव्ह डाटा किंवा गुणात्मक माहिती म्हणजे जी माहिती मोजता येत नाही परंतु वर्णन करता येते. ही जी माहिती असते ती व्यक्ती, वस्तू किंवा घटना यांचे वेगवेगळे गुणधर्म दर्शवत असते. उदाहरणार्थ बघायचं झालं तर आपण प्रश्नावली भरून घेताना लिंग हा एक प्रश्न विचारतो आणि त्याच्या उत्तरामध्ये आपल्याला पुरुष किंवा स्त्री हे उत्तर मिळतं. तर हे आपल्याला मोजता येत नाही, हे आपल्याला वर्णन करता येतं. यालाच आपण गुणात्मक माहिती किंवा क्वालिटेटिव्ह डाटा असं म्हणत असतो. गुणात्मक माहितीचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार आहे नामसूचक गुणात्मक माहिती म्हणजेच नॉमिनल डाटा. नामसूचक माहिती ही गुणात्मक माहितीचा एक प्रकार आहे जी फक्त वस्तूंची किंवा घटकांची ओळख पटवते, मात्र त्यामध्ये कोणताही क्रम किंवा मोजमाप नसतो. नामसूचक माहिती म्हणजे अशी माहिती जी केवळ वर्गवारी दाखवते म्हणजे कॅटेगरी दाखवते. ज्या माहितीचं आपण कॅटेगरायझेशन करू शकतो त्यास आपण नामसूचक माहिती म्हणतो. यामध्ये कोणतीही उच्च नीच किंवा कमी जास्त अशी क्रमवारी नसते. याचं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर धर्म, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन ही आपण कॅटेगरी करतो, पण त्यात उच्च नीच, कमी जास्त असं आपण म्हणत नाही. किंवा रक्तगट सांगताना ए, बी, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी, ओ असे आपण वेगवेगळे रक्तगट सांगू शकतो, त्याची कॅटेगरी करतो. पण कमी जास्त, ए हा कमी आहे, बी हा जास्त आहे असं आपण कधी म्हणत नाही. किंवा उच्च नीच ज्यामध्ये नसतं त्यास आपण नामसूचक गुणात्मक माहिती असे म्हणतो. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे क्रमसूचक गुणात्मक माहिती. क्रमसूचक माहिती ही गुणात्मक माहितीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये माहितीमध्ये घटकांमध्ये विशिष्ट क्रम असतो, विशिष्ट ऑर्डर असते किंवा विशिष्ट रँक असते, परंतु त्या क्रमातील अंतर निश्चित नसतं. क्रमसूचक माहिती म्हणजे अशी माहिती जी एका विशिष्ट क्रमात मांडलेली असते, जसे कमी ते जास्त, प्रथम ते शेवट, पण त्या घटकांमधील अंतर मोजता येत नाही. म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची गरिबी सांगताना किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न सांगताना आपण म्हणतो तो गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे किंवा श्रीमंत आहे. म्हणजे काय तर त्यातलं अंतर मोजता येत नाही, परंतु त्याची मांडणी करता येते, त्याला कॅटेगराईज करता येतं. किंवा एखाद्या व्यक्तीचा शैक्षणिक दर्जा सांगताना आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण झाले, माध्यमिक शिक्षण झाले, पदवी शिक्षण झाले, पदव्युत्तर शिक्षण झाले. तर हे काय आहे तर ह्याला आपण क्रमसूचक गुणात्मक माहिती असे म्हणत असतो. माहिती संकलनाच्या दृष्टीतून माहितीचे 2 प्रकार पडत असतात. पहिला प्रकार आहे प्राथमिक माहिती, ज्याला आपण प्रायमरी डाटा असेही म्हणतो. तर जी माहिती संशोधक स्वतः गोळा करतो त्यास प्राथमिक माहिती असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलाखत असेल, सर्वेक्षण, निरीक्षण इत्यादी. म्हणजे प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी संशोधक हा स्वतः फील्डमध्ये जात असतो आणि माहिती गोळा करत असतो. दुसरा प्रकार आहे दुय्यम माहिती. दुय्यम माहिती म्हणजे काय तर जी माहिती आधीच उपलब्ध असते व संशोधक त्यावर प्रक्रिया करतो त्यास दुय्यम माहिती म्हणतात. उदाहरणार्थ पुस्तके, अहवाल, सेन्ससचा डाटा इत्यादी. म्हणजे काय तर पुस्तकातील एखादी माहिती घेऊन त्या माहितीवरती प्रक्रिया करून संशोधक स्वतःचं संशोधन करत असतो, त्यास आपण दुय्यम माहितीचा स्रोत असेही म्हणतो. तर ही
माहिती का महत्त्वाची आहे? काय आहे या माहितीचे महत्त्व? तर पहिलं महत्त्व आहे योग्य निर्णय घेण्यासाठी. माहितीच्या आधारित वैज्ञानिक किंवा संशोधक सामाजिक, आर्थिक किंवा शैक्षणिक निर्णय घेत असतात. हे निर्णय घेतले जातात त्यामुळेच माहितीतील निर्णय अधिक तथ्याधारित किंवा एव्हिडन्स बेस्ड असतो व तो योग्य ठरतो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर शहरातील पाण्याची कमतरता दर्शवणारी माहिती पाहून सरकार जल व्यवस्थापनाचे उपाय करतं. म्हणजे काय तर एक योग्य निर्णय घेण्यासाठी माहितीचा इथं वापर केला जातो. दुसरं महत्त्व काय आहे तर धोरण आखणी व नियोजन. शासन किंवा संस्था कोणतेही धोरण किंवा योजना तयार करताना आधी उपलब्ध माहितीचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ जिल्हानिहाय लोकसंख्येची माहिती पाहून नव्या शाळांची योजना बनवली जाते. तिसरं महत्त्व आहे संशोधन व विश्लेषणासाठी. शैक्षणिक किंवा वैज्ञानिक संशोधन करताना माहिती ही सर्वात महत्त्वाचं साधन आहे. उदाहरणार्थ पृथ्वीच्या तापमानातील बदल अभ्यासण्यासाठी हवामानविषयक दीर्घकालीन माहिती आवश्यक ठरते. त्यामुळे कोणत्याही विषयाचं संशोधन करायचं असेल किंवा एखाद्या केलेल्या संशोधनाचं विश्लेषण करायचं असेल तर माहिती ही खूप गरजेची आहे. चौथं महत्त्व आहे सामाजिक व प्रादेशिक विकास मोजण्यासाठी. तहसील, जिल्हा किंवा राज्याच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, उत्पन्न इत्यादी माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक असते. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा माहिती खूप महत्त्वाची ठरते. पूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी माहितीवर आधारित योजना तयार केली जाते. उदाहरणार्थ भूगर्भ माहितीचा वापर करून भूकंपप्रवण क्षेत्र ओळखली जातात. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे व्यावसायिक व आर्थिक निर्णयासाठी. बाजाराचा अभ्यास, ग्राहकांची मागणी, विक्री विश्लेषण इत्यादीसाठी माहितीचा वापर केला जातो. तसेच तंत्रज्ञानात व GIS मध्ये सुद्धा माहिती महत्त्वाची आहे. GIS, रिमोट सेन्सिंग, AI या क्षेत्रात स्थानिक व संख्यात्मक म्हणजे स्पेशल आणि न्यूमेरिकल माहिती अत्यंत महत्त्वाची असते. हे आहे माहितीचे महत्त्व. तर आजच्या भागात आपण काय बघितलं? माहिती किंवा डाटा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे? त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत? उपप्रकार कोणते आहेत? त्याचबरोबर माहितीचे महत्त्व काय आहे? का आपण ही माहिती गोळा करतो? हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. पुढील भागामध्ये आपण माहिती संकलन करण्याच्या विविध पद्धती पाहणार आहोत. थँक्यू.